की जर आज माझे वडील माझ्यासोबत असते तर त्यांना तो रिझल्ट ऐकून खरंच खूप आनंद झाला असता. म्हणजे त्यांची शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडली असती. पण त्यांच्या नसताना खरंच महाराष्ट्राने नव्हे तर भारताने आम्हाला साथ दिली आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते मला पूर्ण करायचंय. त्यासाठीच मी नीटची तयारी करत होते. काल नीटचा देखील पेपर झाला. पण जी मानसिकता माझी होती ती थोडी बाजूला सारून मी खूप प्रयत्न केला परीक्षा देण्याचा, अभ्यास करण्याचा, पण ते माझ्याच्याने शक्य झालं नाही. कालचा नीटचा पेपर जो होता तो मला खूप हार्ड गेलेला आहे आणि त्याच्याने माझी स्कोरिंग सुद्धा जास्त येईल असं मला वाटत नाही. वडिलांचं काय स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी तुमच्या ज्या पावलाचं आज 5 महिने आता होत आहेत वडिलांचे वडील गेले. या गोष्टीची थोडी खंत वाटते की आज 5 महिने झालं, उद्या त्यांचं मासिक आहे, तरी देखील आज आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तर न्यायाच्याच भूमिकेत आहोत आणि आमची मागणी तर तीच आहे, न्याय मिळाला पाहिजे. पण सर्वांनाच वाटतं तो लवकरात लवकर मिळाला पाहिजे. यासाठी माझी कळकळीची विनंती आहे की सरकारने सुद्धा आम्हाला लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. कारण की जर अशीच गुन्हेगारी वाढत चालली तर हा आपला भारत देश हा पुढे जाण्यापेक्षा कुठेतरी आज मागे येतोय.